आम्ही दोघं मस्त पाहतोय नदीला. बटाटे काही श्री संत साता माई उद्यानामध्ये वाकड मस्त खूप भारी मध्ये माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये दाखवलेलं सगळं. आमचं बघा ही मध्ये कशी वाहते आणि पाणी वरती पर्यंत आलेलं आहे. सो हे गाईज, वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. आणि सगळ्यात पहिला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आषाढी एकादशीसाठी मी मस्त छान रेडी झाली, आवरून बसलेली आहे गाईज. त्याच्यानंतर मी मस्त केलेली देवपूजा पण. चला तुम्हाला दाखवते मी कशी देवपूजा केली ते. आणि प्लस आज आपण दिवसभर बनवणार आहे फराळाचं सगळं काही, तर त्या रेसिपी पण तुम्हाला दाखवते मी आज. सो गाईज, मी केलेली आहे आज विठ्ठल रुक्मिणींची पूजा. मस्त छान छान फुलं पण आणले होते, प्लस सगळ्या देवांची पण पूजा केली आणि मस्त छान दिवा पण लावलेली. तर माझी पूजा फार मस्त छान झालेली आहे. मस्त वाटतंय पूजा वगैरे करून. सो गाईज, मी घेतलेला आहे मस्त कट साईड. तो काही आता बनवत आहे साबुदाणा खिचडी. हे आहे साबुदाणा, बटाटे सोलून घेतले. प्लस आता करून घेऊ शेंगदाण्याचा कूट आणि नंतर करूया मिरचीचा कूट. चला बनवूया आता आपण साबुदाणा खिचडी. सो गाईज, मी आपण टाकले, आता टाकणार आहे बटाटे. बटाटे टाकले. पहिला चांगलं मीठ टाकू, त्याला छान फ्राय होण्यासाठी त्याचं मीठ टाकू आपण. टाकले त्याच्यात मीठ. साबुदाणा शेंगदाणे मिक्स केले. बटाट्याला चांगलं फ्राय होऊ देते. उकळले बटाटे नाही आपले. त्याच्यात मिरची टाकू आपण. मस्त छान फ्राय करून. आता साबुदाणा शेंगदाणे मिक्स केलेले त्यात टाकूया. चांगलं मिक्स. विठ्ठल भक्तीचा संदेश दिला. सो गाईज, इथे झालेले आहे आता पापड रेडी. साबुदाणा आपण रेडी करूया मस्त. सो गाईज, आपलं साबुदाणा रेडी. सो गाईज, आमचं फराळ झालेले मस्त रेडी. बघा, साबुदाणा वडे, प्लेनचे ते साबुदाणा वडे, चटणी म्हणजे आमचं पापड. करूया आपण आषाढी एकादशीचा फराळ. फराळ गाईज. आता आम्ही चालले आमच्या जवळच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात. तर चला जाऊया पटकन, कारण की पाऊस येतोय. जाते आता, पाऊस थोडा थांबलाय त्यामुळे फास्ट मध्ये जाऊन येतो. आता बघू तिथं गर्दी किती त्याच्यावर पण डिपेंड करतं. सो लेट्स गो. मी ड्रेस चेंज केलेला आहे.
पंजाबी ड्रेसवरती आलेली आहे गाईस. तर चलो. सो गाईज आम्ही निघालेलो आहे आता मंदिराला जाण्यासाठी आणि हे मंदिर आमच्या घराच्या जवळच आहे आणि बघा आता आपल्याला मंदिर लांबूनच दिसतंय. तर आम्ही आलो होतो श्री दत्त मंदिर वाकडच्या. तर चला जाऊया त्या मंदिराच्या मध्ये आणि मी तुम्हाला बाहेरून मंदिराचा पूर्ण लुक दाखवते किती मस्त आहे, काय आहे ते, किती छान. आणि गर्दी तर कमीच दिसते, म्हणजे आहे गर्दी पण खूप कमी नाही, तर खूप गर्दी असते इथे. आलेलो आहे आम्ही मंदिरात आणि जाऊया त्या मंदिराच्या मध्ये. मंदिरात काहीच गर्दी नव्हती नाही, आमचं खूप फास्ट आणि खूप छान भारी दर्शन झालेलं आहे गाईस. आता आम्ही मंदिराला एक राऊंड मारतोय आणि आम्ही आता जाणार घरी. सो गाईज मंदिराच्या बाहेर खूप छान तुळशीचं वृंदावन आहे आणि चला आता मंदिराचे दर्शन झाले. आता आम्ही आलेलो आहे हनुमान मंदिरात, जे आम्ही नेहमी येत असतो त्या हनुमान मंदिरात. तर चला आम्ही मंदिराचे दर्शन करू आता. सो गाईज हे आहे हनुमान मंदिर, तर चला जाऊया मंदिराच्या मध्ये. तर आलो आम्ही. सो गाईज मंदिराच्या बाहेर खूप छान रथ आहे आणि आता आम्ही आलेलो आहे महादेव मंदिरात. मंदिरावर मस्त लिहिलेलं आहे ओम नमः शिवाय. तर चला मंदिरात दर्शन करून घेऊ. त्याच्यानंतर आम्ही सगळ्या मंदिराचे दर्शन करून घेतले आणि दुपारमुळं काही मंदिर बंद होते गाईस, कारण की आम्ही दुपारी गेलो होतो. आणि इथे बघा किती मस्त गार्डन आहे, सावतामाळी उद्यान वाकडचं गार्डनमध्ये पण आम्ही गेलेलो आहे, ते तुम्हाला माझ्या जुन्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि इकडे बघा किती छान नदीचं पाणी वाहतंय गाईस. तर चला जाऊया थोडं पाणीच्या जवळ आणि बघूया पाणीला. कधी कधी ते हे पाणी फुल होऊन जातं गाईस, खूप वरपर्यंत येतं. सध्या तर इतकं नाही आहे, अजून खालून वाहत जाते मस्तपैकी छान छान. सो चलो जाऊया थोडंसं जवळ. आणि इथं बघा बघण्यासाठी किती मस्त केलेले आहे त्यांनी, छान वाटतं इथून बघायला. तर जाऊया थोडंसं समोर आणि बघूया पाणी. दरवेळेस ह्या मंदिरात आलो आणि पाणी बघितलं नाही असं कधी होऊ शकत नाही गाईस. तर बघा पाणी किती मस्त वाहते, एकच नंबर. आणि इकडून ब्रिज आहे, प्लस त्या साईडला पण ब्रिज आहे गाईस. आणि ही आहे आय थिंक पवना नदी, फार मस्त आहे. आणि इथे बघा लोक मासेमारी पण करत आहे गाईस. मासे पण पकडताय मस्त मस्त. हे काका पण पकडताय इथं मासे, त्यांचं मस्त मासे पकडणं चालू आहे. आम्ही दोघं मस्त पाहतोय नदीला. असं वाटतं तुला नदी पाहून? जवळ आपल्या नदी कधी मागे इच्छा होईल तेव्हा येत राहतो आम्ही. आमचे खूप मस्त छान दर्शन झाले सगळीकडे. मस्त नदीला पण पाहिलंय, वाहतं पाणी पण पाहिलंय, मस्त वाटलंय. नाही आता जाऊया फायनली घरी. आणि मेन म्हणजे पाऊस पण नाही पडलाय. सो गाईज तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण असेच नवनवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.